ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात मी निलिमा आपल्या सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, हे विश्व पंचमहाभूतांपासून बनलंय. त्यातला एक महत्त्वाचा घटक म्हणजे पृथ्वी, धरणी मातेचा पाया म्हणजेच माती. मातीला निसर्गचक्रात अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. अन्न निर्मिती प्रक्रियेत सुद्धा मातीचा 90 ते 95% वाटा असतो. अगदी आपल्या मूलभूत गरजा म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा यासाठी सुद्धा मातीचीच गरज लागते. शेती, झाडं झुडपं, कीटक, विपणन प्रक्रिया अशा प्रत्येक ठिकाणी मातीचं मोलाचं स्थान आहे. पण असं असलं तरी मातीच्या आरोग्याकडे किंवा मातीच्या संवर्धनाकडे फारसं कोणी लक्ष देत नाही. अगदी मातीची जनजागृती व्हावी याचमुळे 5 डिसेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने जागतिक मृदा दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि त्याच अनुषंगाने आज आपण आजच्या दिवसाचं औचित्य साधून जागतिक मृदा दिवस या दिवसाचं महत्त्व आणि आपण मृदेची काळजी कशी घेऊ शकतो किंवा मृदा संवर्धन यासाठी आपण काय काय योजना केल्या पाहिजे याच विषयी सविस्तर माहिती आपण आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आपला आजचा विषय आहे जागतिक मृदा दिवस आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलं आहे डॉक्टर अनिल दुर्गुडे यांना. सरांची मी आपल्याला अगदी थोडक्यात ओळख करून देते. मंडळी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे सर वरिष्ठ मृदा शास्त्रज्ञ म्हणून 30 ते 35 वर्षापासून कार्यरत आहे. दीर्घ असा अनुभव त्यांना या क्षेत्रातला आहे आणि त्याच अनुषंगाने सर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं अगदी मनपूर्वक स्वागत. नमस्कार सर. 5 डिसेंबर जागतिक मृदा दिवस या दिवसाचं औचित्य साधून आणि त्याच अनुषंगाने आपण आज आपल्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. खरं तर आज जनजागृती केली जाते मृदाच्या आरोग्याबद्दल, त्याविषयी आपण बरंच काही पुढे कार्यक्रमातही बोलणार आहोत. पण मला सुरुवातीला सांगा सर की 5 डिसेंबर हा प्रत्येक वर्षी जागतिक मृदा दिवस म्हणून का साजरा करण्यात येतो? जागतिक मृदा दिन हा 5 डिसेंबर आपण साजरा करतो याचं कारणच महत्त्वाचं आहे की माती किंवा मृदा ही एक नैसर्गिक संपत्ती संसाधन आहे आणि तिची जपवणूक करणं ही काळाची गरज आहे. प्रत्येक शेतकरी म्हणून हे लक्षात ठेवलं पाहिजे. कारण 95% जे अन्न आपण घेतो, प्रत्येक प्राणीमात्रा असो मानव असो, याचं जे काही अन्न जे येतं ते 95% आपल्याला त्या मातीतूनच येत असतं. आणि त्याच मातीचं जर आरोग्य बिघडलेलं जर असेल तर ती उत्पादकता त्या जमिनीची कमी कमी होत जाते. आपण जर पाहिलं भारतामध्ये तर 16 टन प्रति वर्ष आणि प्रति हेक्टर माती ही वाहूनच जाते. आणि ही जर माती वाहून गेली तर निश्चितच आपल्याला पुढं जे काही उत्पादन आहे ते उत्पादन विविध पिकांचं घेता येणार नाही. ही जर आपण पाहिलं तर 5.6 बिलियन टन माती पाण्याबरोबर वाहून जाते. बरं, ही वाहून गेल्यानंतर त्याच्यातला 8 मिलियन टन जे काही अन्नद्रव्य, ज्या वनस्पतीला अन्नद्रव्य लागतात ते पण त्या पाण्याबरोबर त्या धुपीद्वारे वाहून जातात. मग याच्यामुळे उत्पादनात घट येते. आता उत्पादनात घट येते तर याच्यामध्ये जी वारा आणि माती पाण्याबरोबर जी वाहून जाते तर त्याच्याद्वारे जवळजवळ 20 मिलियन टन अन्नधान्य उत्पादनात घट येते. आणि जवळजवळ आपण क्षारपड जमीन पाहिली किंवा ज्याला आपण चोपन क्षारयुक्त जमीन म्हणतो याच्यामध्ये जवळ 17 मिलियन टन उत्पादनात घट येते. मग ह्या घटीचा जर आपण विचार केला तर एक जागतिक जी काही आंतरराष्ट्रीय मृदा संस्था आहे यांनी काय केलं की एक थायलंडचे राजे HM भूमिबोल आदिल्याजेत यांच्या जन्मदिनी एक प्रस्ताव त्यांनी युनायटेड जे काही जनरल असेंब्ली आहे युनेस्को याच्यामध्ये त्यांनी तो प्रस्ताव मांडला. आणि त्यानंतर मग 14 डिसेंबर या रोजी जी काही जनरल असेंब्ली आहे त्या ठिकाणी तो प्रस्ताव मंजूर झाला. आणि त्यानंतर ह्या जन्मदिनी, या राजांच्या जन्मदिनी 5 डिसेंबर हा जागतिक मृदा दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवलं आणि तो प्रस्तावही मंजूर झाला. आणि 2014ला हा झाल्यानंतर 2015 जर तुम्ही पाहिलं तर आंतरराष्ट्रीय मृदा दिन सुद्धा त्याच वर्षी
त्यावेळेस सुरू केला आणि प्रत्येक वर्षी 5 जो काही डिसेंबर आहे तो जागतिक मृदा दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवलं. सर, आणि जागतिक मृदा दिनाबद्दल आता तुम्ही सांगितलं, पण जागतिक मृदा दिन आणि जागतिक वसुंधरा दिन हे दोघांमध्ये नेमका काय फरक आहे? आता हे एकाच वर्षामध्ये दोनदा साजरे केले जातात. जागतिक जो वसुंधरा दिन आहे तो 22 एप्रिल रोजी आपण साजरा करतो आणि जागतिक मृदा दिन जो आहे तो 5 डिसेंबर म्हणजे आज आपण साजरा करतोय. त्याच्यामधला उद्देश काय आहे की वसुंधरा म्हणजे काय, धरती माता आहे. मग ह्या धरतीवर धरतीची माता आहे, याच्यामध्ये प्राणी असू, पक्षी असू, पर्वतरांग आहे, डोंगर आहे, नद्या आहे, यांचं आपल्याला संरक्षण करायचं आहे किंवा यांचं प्रदूषणापासून संरक्षण करायचं आहे. यांना आपल्याला धरती माता जे म्हणतो आपण, ज्याला माता म्हणतो, भूमाता म्हणतो, त्यामुळं त्याचं महत्त्व अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ह्या धरती मातेचं जे काही जनजागृती करायची, तिला प्रदूषणापासून आपल्याला वाचवायचं आहे, त्या जनजागृतीसाठी आपण वसुंधरा दिन हा 22 एप्रिल रोजी साजरा करतो. पण ह्याच धरती मातेवर जी काही माती आहे त्या मातीतून आपण विविध प्रकारचे जे काही उत्पन्न घेत असतो पिकांचे, फळझाडांचे, तर त्या मातीचं जे काही संवर्धन आहे किंवा तिचं जे काही आरोग्य आहे ते आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आपण हा जागतिक दिन साजरा करतो. थोडक्यात आपण पूर्ण निसर्ग चक्राचं महत्त्व याच्या माध्यमातून जाणून घेतो. नक्कीच सर, आणि जागतिक मृदा दिनाच्या साजरं करण्याच्या मागचे उद्दिष्ट काय आहे? मग ह्यामध्ये आपण जी काही माती आहे त्या मातीचं संवर्धन करणे आणि त्या मातीचं परीक्षण करणे. परीक्षण केल्यानंतर आपल्याला काय कळतं आहे की त्या जमिनीचं आरोग्य कसं आहे. कारण बरेचसे शेतकरी बंधू त्या जमिनीचं आरोग्य न पाहता फक्त रासायनिक खतं टाकणे आणि फक्त उत्पादन घेणे. आता संवर्धन म्हणजे काय की ते माती जी आहे, जवळजवळ 40% माती जी आहे प्रति हेक्टरी किंवा ज्याला आपण समस्यायुक्त जमिनी म्हणतो, त्या समस्यायुक्त जमिनीमध्ये 40% माती जी आहे ती वाहून जाते. मग तिचं जर संवर्धन केलं तर आपण पुढं माती परीक्षण करू शकतो. तर ते संवर्धन करणे आणि माती परीक्षण करून जमिनीचं आरोग्य चांगलं पडताळणी करणे आणि तिला आपल्याला ह्या प्रदूषणापासून वाचवणे, ह्या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहे. आणि जैविक विविधता जी आहे ती आपण ह्या प्रदूषणापासून वाचवल्यानंतर आपण टिकू शकतो, असं हे उद्देश मुख्य जो आहे तो ह्या जागतिक दिनानिमित्त आहे. नक्कीच सर, आता तुम्ही माती परीक्षणाबद्दल बोलले, आपण त्या मुद्द्याकडे पण पुढे कार्यक्रमात वळूच. पण मला सुरुवातीला आता तुम्हाला विचारायचं की प्रत्येक वर्षी या दिनानिमित्त काही संकल्पना जाहीर केल्या जातात, तर आपल्या यंदाच्या 2024च्या काय आहेत, म्हणजे काय संकल्पना आहेत आत्ताच्या? प्रत्येक वर्षी संकल्पना जाहीर केली जाते आणि त्याचा मुख्य उद्देशच असतो की मातीची विषयी काळजी घेणे. तर ह्या वर्षी जर आपण पाहिलं की जी संकल्पना आहे 2024 मधली, तर ते केअरिंग फॉर सॉइल म्हणजे काय की मेजर, मॉनिटर आणि मॅनेज. म्हणजे काय की तिचे मानकं काय आहेत. पहिल्यांदा मेजर्स म्हणजे काय, काय कसं मापन करायचं, आपण काय डेटा आहे का त्याचा, काय किंवा ती सुपीकता कमी झाली का, वाढली का, किंवा काही समस्या आहे का, अशा प्रकारचं आपण ते मॉनिटर केलं पाहिजे. आणि नंतर निरीक्षण केलं पाहिजे. निरीक्षण म्हणजे काय होतं की बरेच शेतकरी उत्पादन कमी येत आहे, परंतु ते काय येते उत्पादन त्याचं निरीक्षण घेत नाही, किंवा आपल्या जमिनीमध्ये काही समस्या आहेत ही समस्या पाहत नाही. फक्त जमीन आहे आपल्याकडं, परंपरागत आपल्याकडे जमीन आलेली आहे आणि तिच्यातून उत्पन्न घेणं हाच उद्देश असतो. म्हणून निरीक्षण ठेवणं हे पण गरजेचं आहे की यावर्षी आपल्याला ह्या पिकाचं उत्पादन का कमी आलं आहे किंवा ह्या जमिनीमध्ये काही समस्या आहेत का, हे निरीक्षण झालं. आणि मॅनेज म्हणजे त्याचं व्यवस्थापन. मग जर असं असेल तर आपण माती परीक्षण करून त्याचं काय करायला पाहिजे, प्रथम भूसुधारणा केली पाहिजे. बरेच शेतकरी काय करतात, त्याला सुधारणा करत नाही. जसं आपण एखादा पेशंट पाहतो, पेशंटला आपण म्हणत नाही की भाऊ जेवण कर, परंतु त्याला अगोदर जो रोग आहे तो बरा करणं फार गरजेचं आहे. म्हणून आपण जमिनीमध्ये सुद्धा त्या मातीचं परीक्षण करून आपण भूसुधारणा केली पाहिजे. आणि भूसुधारणा जर केली तर आपल्याला पुढचे जे पिकाचे उत्पन्न आहे ते उत्पन्न अगदी छान मिळणार आहे. म्हणून हे जे माती परीक्षण आहे ते माती परीक्षण करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून ज्याचे मापन आहे, त्याचं निरीक्षण आहे आणि त्याचं जे काही मोजणं आहे किंवा त्याला आपण व्यवस्थापन आहे, या तिन्ही गोष्टी या संकल्पनेत आज यावर्षी मान्य केलेल्या आहेत. अच्छा, तर तुम्ही माती परीक्षणाचा उल्लेख केला सर, तर मग माती परीक्षणाबद्दल म्हणजे काय, याचं किती गरजेचं आहे माती परीक्षण करणं आणि याचा कशा प्रकारे आपल्या उत्पन्नावर परिणाम होतो? माती परीक्षणामुळं प्रथम फार महत्त्वाचं म्हणजे पायाभूत गुणधर्म फार महत्त्वाचे असते की जे शेतकरी बंधू दुर्लक्षित करतात. मग पायाभूत गुणधर्म कोणते आहेत? त्याच्या जमिनीचा सामू, त्या जमिनीचा क्षारता, त्या जमिनीची चुनखडीचं प्रमाण, हे तिन्ही गोष्टी म्हणजे वात, कफ, पित्तासारखं आहे, ज्याला आपण नाडी म्हणतो. मग हे जर शेतकऱ्यांनी जर तिचं आपण परीक्षणात त्या गोष्टीकडे लक्ष दिलं, त्या जमिनीचं आपल्याला वर्गीकरण कळतं. मग वर्गीकरण केल्यानंतर आपल्याला त्या जमिनीचं काय करतं, त्या वर्गीकरणाप्रमाणे जसं आपल्याला रोग असला की ते आपण ट्रीटमेंट सुरू करतो, तसं त्या जमिनीचं वर्गीकरण केलं की आपण काय करतो, त्याची भूसुधारणेकडे सुधारणा करतो. तर हे माती परीक्षणाचं सगळ्यात महत्त्वाचं महत्त्व आहे आणि ते प्रत्येक शेतकऱ्यांनी केलं पाहिजे आणि भूसुधारणेला प्रथम महत्त्व दिलं पाहिजे आणि हे या माती परीक्षणातून आपल्याला कळतं. पण महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीने जर विचार केला तर महाराष्ट्र राज्यातली जी काही जमीन आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल, म्हणजे मृदा आरोग्याबद्दल काय तुम्ही मार्गदर्शन कराल?
आता केंद्र सरकारची सुद्धा एक मागील 4-5 वर्षामध्ये जमीन आरोग्य पत्रिका ही योजना होती आणि महाराष्ट्र शासनाने सुद्धा ती राबवली 3 टप्प्यामध्ये. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की जवळजवळ 24 लाख शेतकऱ्यांच्या जमिनीतील मातीचे मृद नमुने घेऊन त्याचं पृथक्करण केलं आणि त्या पृथक्करण अहवालानुसार जमिनीच्या सुपीकतेबाबत जर बोलायचं म्हणलं तर लक्षात येतं की मी मग सांगितलं की पायाभूत गुणधर्म जो आहे तो आपल्याला सामू जो आहे पहिला तो 6.5 ते 7.5 पाहिजे की ज्या रेंजमध्ये सर्व अन्नद्रव्य त्या पिकाला काय होतात उपलब्ध होत असतात. परंतु 45% जमिनीतील मातीचं जर आज पाहिलं सामू तर तो 8.5% पेक्षा जास्त आहे. म्हणजेच काय की तुम्हाला अन्नद्रव्य ते उपलब्ध होणार नाही. तर हा जो आहे तो 45% आणि सगळ्यात जमिनीचं जे आपण हृदय जे म्हणतो ते सेंद्रिय कर्ब असतं. सेंद्रिय कर्ब चांगलं तर उत्पादकता चांगली, सुपीकताही चांगली. तर जवळजवळ 60% जमिनीमधील जर सेंद्रिय कर्ब जर पाहिलं तर ते 0.40% पेक्षा कमी आहे. ॲक्च्युली ते 0.80 म्हणजे 0.80 पेक्षा जास्त पाहिजे. परंतु आज परिस्थिती अशी की 60% जमिनीमधील मातीचं सेंद्रिय प्रमाण किती आहे, जवळजवळ 0.40 पेक्षा कमी आहे. आणि हेच तर मूळ त्याच्यामधलं कारण आहे की त्या जमिनीमध्ये जे काही उत्पादन आहे ते उत्पादन कमी येण्याचं कारण आहे. तर अशा पद्धतीनं जर आपण सुपीकता जर पाहिली, आणखीन जर अन्नद्रव्याचं जर प्रमाण पाहिलं तर 45% नत्र कमी आहे, 55% जवळजवळ स्फुरद आहे, उपलब्ध स्फुरद आहे ते कमी आहे आणि 30% उपलब्ध जे पालाश आहे ते कमी आहे. आणि या व्यतिरिक्त जर सूक्ष्म अन्नद्रव्य आपल्याला हे सगळं जमीन आरोग्य पत्रिकेमध्ये दिसत असतं, परंतु त्यामध्ये सुद्धा आपण जर सूक्ष्म अन्नद्रव्यांचं प्रमाण जर पाहिलं तर आपल्याला सगळ्यात जास्त सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहे जास्त की जे आपल्याला गुणवत्तेचं पीक मिळून देतं ते जास्त कमी आहे. त्याच्या पाठोपाठ जे काही लोह आहे, लोह कमतरता आहे आणि ज्या चुनखडीयुक्त जमिनी आहेत त्याच्यामध्ये बोरांची कमतरता आहे. तर अशा पद्धतीनं ही जे काही कमतरता आहेत तर हे जे काही अन्नद्रव्याचं प्रमाण आहे याच्यावरून आपण काय करायचं आहे की 6 स्तरीय एक असतं की ज्या जमिनीमध्ये जर मध्यम प्रमाणात अन्नद्रव्य असेल तर जी काही विद्यापीठानं शिफारस केलेली आहे त्याप्रमाणे आपण अन्नद्रव्य दिले पाहिजे. परंतु जर कमी असेल तर आपण काय करायचं ते 25% वाढून द्यायचे आणि जास्त असेल तर 25% कमी करायचे. आणि हे जर आपण केलं तर आपल्याला त्या जमिनीला किंवा त्या पिकाला आपण संतुलित अन्नद्रव्य देऊ शकतो. आणि हे संतुलित अन्नद्रव्यच फार महत्त्वाचं आहे, कारण जास्त अन्नद्रव्य किंवा जास्त खतं टाकले म्हणजे उत्पन्न मिळतं असं नाही. आमची माती आमची माणसं. तुम्ही म्हणाले की सेंद्रिय कर बसण्याचं प्रमाण खूप कमी म्हणजे खालावलंय, तर हे प्रमाण आपण कशा पद्धतीने शेतकरी बांधव वाढवू शकतील याबद्दल काय उपाययोजना सांगाल? याच्यामध्ये जे काही आपल्याकडं स्वतः शेतकऱ्यांनी स्वतः जे काही शेतावर जे काही शेणखतापासून चांगलं शेणखत बनवायचं आहे ते फार महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळा कोकण विभागामध्ये ढीग पद्धतीनं असतं आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये खड्डा पद्धतीनं शेणखत बनवायचं असतं आणि हेच नेमकं उलटं होतं. आणि त्याच्यामुळे काय होतं की चांगल्या प्रतीचं शेणखत आपण बनवू शकत नाही. परंतु हे जे काही शेणखत असेल, कोंबडी खत असेल, आता एक प्रॉम म्हणून एक खत आहे ज्याला फॉस्फरस रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणतो की रॉक फॉस्फेटपासून ते बनवलेलं असतं. कारण आज जर पाहिलं आपण स्फुरदाची कार्यक्षमता जमिनीमध्ये फार कमी आहे आणि बरेचसे रासायनिक खतं जे आहेत जे स्फुरदयुक्त DAP असेल याची किमती फार वाढल्यात आणि त्याची टंचाई पण निर्माण होत आहे. तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपण प्रॉम खत जे आहे त्याचाही वापर आपण वाढवला पाहिजे. तसंच आपण हिरवळीचे खत आहेत, बागायत क्षेत्रात विशेषतः हिरवळीचे खत आहेत ज्यांच्याकडं शेणखताचा अपुरा पुरवठा असतो, त्यांनी आपण नियोजन करायला पाहिजे की आपल्याकडे जर शेणखत, आपल्याकडे जनावरं कमी आहेत आणि आपल्याकडे शेणखत नाही आहे तर मग ते शेणखत नसल्यामुळे आपण काय करायचं आहे की 2 ते 3 वर्षातून एकदा तरी धेंच्या असेल किंवा ताग असेल अशा हिरवळीच्या पिकांची आपण लागवड करणं आणि 45 दिवसांनी फुलं यायला सुरुवात झाली की त्या जमिनीमध्येच गाडणे, मग आपण त्या सेंद्रिय जे काही कर्ब आहेत ते सेंद्रिय कर्ब त्या ठिकाणी आपण वाढवू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला बऱ्याचशा उपाययोजना आहेत, त्या उपाययोजना आपण स्वतःच्या शेतावरच करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. नाहीतर काय होतं की सेंद्रिय खतं जर विकत आणून जर घ्यायचं म्हणलं तर मग रासायनिक खतांपेक्षा सुद्धा सेंद्रिय खतं विकत घेऊन आपल्याला शेती परवडणार नाही. सर, आता बोलता बोलता आपण महाराष्ट्रातल्या जमिनीच्या सुपीकतेबद्दल बोलले, तर मला आणखी एक प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारायचा आहे की जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता या दोघांमधला फरक काय आहे आणि जर जो काही फरक असेल तर आपण त्यानुसार आपली सुपीकता कशा प्रकारे वाढवायची? मग जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता खरं तर हे जमीन जिवंतपणाची लक्षणे दाखवतात. आता सुपीकता म्हणजे काय की त्या जमिनीमध्ये त्या मातीमध्ये असलेले अन्नद्रव्य जे आहेत ते त्या पिकाला किती पुरू शकतात, बरोबर, तर ते म्हणते जमिनीची सुपीकता. आणि जमिनीची उत्पादकता जी आहे त्या उत्पादकता म्हणजे ज्या काय विविध व्यवस्थापनेला ती जमीन कशी प्रतिसाद देते आणि मग ती प्रतिसाद दिल्यानंतर आपल्याला उत्पन्न देते, त्याला म्हणतात जमिनीची उत्पादनता. आणि सुपीकतामध्ये कसं आहे की आपण माती परीक्षणाद्वारे ती या जमिनीमध्ये अन्नद्रव्यांचं प्रमाण काढलं की मग आपल्याला ती सुपीकता कळते. परंतु जमिनीची उत्पादकता जी आहे ती आपल्याला किती उत्पादन मिळालं, विविध पिकांचं जे उत्पादन आहे ते उत्पादन आपल्याला किती मिळालं
ह्याची आपल्याला आयडिया त्या उत्पादनातून मिळते. आणि ह्या दोन्ही ज्या गोष्टी आहेत आपल्याला, कारण कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढायचं हे फार महत्त्वाचं आहे. आणि जमीन ज्यावेळेस सुपीक असेल म्हणून उत्पादन देईलच असं नाही, परंतु जमीन जर उत्पादित असेल तर जमीन ही सुपीकच असते, हे फार महत्त्वाचं आहे. त्याचं नियोजन कसं करायचं मग सर? याचं नियोजन करत असताना आपण जी काही आरोग्यपत्रिका आहे त्या आरोग्यपत्रिकेमधून प्रथम आपण जमिनीचं वर्गीकरण करा, सुधारणा करा, आणि जे काही 6 स्तरीय अन्नद्रव्य जे आहेत 6 स्तरीय अन्नद्रव्याप्रमाणे आपण त्या रासायनिक खतामध्ये कमी जास्त प्रमाणात करू शकतो. आत्ताच मी सांगितलं की 25% कमी असेल तर 25% वाढवायचं, जास्त असेल तर 25% आपल्याला कमी करावं लागेल. अशा पद्धतीने संतुलित अन्नद्रव्य जे आहेत ते आपण जर केलं तर जमिनीची सुपीकता चांगली वाढणार आहे. आणि उत्पादकता आपण जे काही व्यवस्थापन जे करतो, मी सांगितलं की व्यवस्थापनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की सुधारणेला महत्त्व द्या, आणि सुधारणा एकदा केली की उत्पादन ऑटोमॅटिक वाढणार आहे. अच्छा, आता तुम्ही आरोग्यपत्रिकेबद्दल बोलले सर. खरं तर मी या प्रश्नाकडे पुढे येणारच होती. राज्यभरात आरोग्यपत्रिका जाहीर केली जाते, तर ही आरोग्यपत्रिका संकल्पना नेमकी काय आहे? जमिनीची आरोग्यपत्रिका ज्याची संकल्पना अशी आहे की त्या जमिनीच्या जे काही सुपीकता आहे त्याच्याबाबत आपल्याला आयडिया येते की किती जमीन सुपीक आहेत, किंवा त्या जमिनीची काही समस्या आहेत का, त्या समस्या आपल्याला त्या ठिकाणी कळतात. मी आता सांगितलं की सुपीकता आपल्याला अन्नद्रव्याच्या प्रमाणावरून कळते, परंतु उत्पादकता जी आहे किंवा त्याची जी काही सुधारणा करायची आहे त्या सुधारणेचं आपल्याला जे काही पायाभूत गुणधर्म आहेत त्या पायाभूत गुणधर्म आपल्याला कळतात. मग पायाभूत गुणधर्म कोणते? सामो साधारणतः 6.5 ते 8.5पर्यंत आपल्याला पाहिजे की ज्याच्यात आपल्याला सर्व अन्नद्रव्य उपलब्ध होतात त्या पिकाला लागणारे. त्यानंतर क्षारता म्हणून एक दुसरा पायाभूत गुणधर्म आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला 0.50 डेसिसायमन प्रतिमीटरपेक्षा जास्त जर चाललं पुढे तर आपल्याला कळतं की त्या जमिनीमध्ये क्षारांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. आणि तिसरा पायाभूत गुणधर्म असा आहे की 10%पेक्षा चुनखडीचं प्रमाण जर जास्त चाललं की आपल्याला त्या जमिनीचं चुनखडीयुक्त जे काही आहे जमिनी त्याचं वर्गीकरण करता येतं. ह्या सगळ्या गुणधर्मावरून जे काही जमीन आरोग्यपत्रिकेमध्ये दिलेलं असतं त्याच्यावरून आपल्याला जमिनीचं वर्गीकरण कळतं. आणि जमिनीचं एकदा वर्गीकरण कळालं की त्यानुसार आपली जी काही ट्रीटमेंट आहे, भूसुधारणेची ट्रीटमेंट आहे ती आपल्याला करता येते. नक्कीच सर. आता कोरडवाहू क्षेत्रातील जे काही शेतकरी आहे त्यांनी त्यांच्या जमिनीचं आरोग्य कसं नियोजन केलं पाहिजे, त्यासाठी आज मृदा दिनानिमित्त तुम्ही काय मार्गदर्शन कराल त्यांना? मी सांगितलं की ज्या जमिनी समस्यायुक्त आहेत त्याच्यामध्ये 40% जी समस्या आहे ती धुपीची आहे, की जी मातीच त्या पाण्यावरून निघून जाते, त्याच्यावर अन्नद्रव्य पण निघून जातात. मग आपल्याला पहिल्यांदा संवर्धन करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मग संवर्धन म्हणल्यानंतर कोरडवाहू क्षेत्रात किंवा पाणलोट क्षेत्रामध्ये प्रत्येक शेतकरी बंधूंनी आपल्या जमिनीमधली माती ही पाण्यावर वाहून नाही गेली पाहिजे, ही काळजी घेणं गरजेचं आहे. मग त्यासाठी कंटूर बंड असतील, ग्रेडेड बंड असतील, फार्म पॉन्ड असतील, एकदम ज्या ठिकाणी खोलगट भाग असेल त्या ठिकाणी शेततळ बांधलं की जेणेकरून आपल्याला जे काही पुनर्भरण असेल किंवा ज्याला आपण विहिरींची पातळी असेल, भूगर्भातील पाण्याची पातळी असेल, अशा शेततळ्यामार्फत सुद्धा आपण ते करू शकतो. तर ह्या जे काही मृदा आणि जलसंधारणाच्या ज्या काही उपाययोजना आहेत किंवा ज्याला जैविक बांध आहे की जी उताराला आडवी, मशागती आहेत त्या पण उताराला आडवी करणे, याच्यामुळे जी काही माती थांबणार आहे आणि ती माती जर थांबली आणि ती जर खोली जर असेल चांगली माती तर आपल्याला कोणतंही पीक घेण्याला काही अडथळा येणार नाही. अशा पद्धतीनं आपण जी काही कोरडवाहू विभागामधलं पहिलं मृदा आणि जलसंधारण हे फार महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच कोरडवाहू भागामध्ये आपल्याला काही मिलेट्स म्हणजे काही बाजरी असेल, ज्वारी असेल, नाचणी असेल, तर अशा पिकांचं आपल्याला सुरक्षा जी काय आहे ज्याला आपण पोषण सुरक्षितता म्हणतो, फूड सिक्युरिटी तर झालीच, परंतु न्यूट्रिशनल सिक्युरिटी म्हणतो ज्याला आपण पोषण सुरक्षितता आहे ही आपल्याला अत्यंत महत्त्वाची आहे. ती सुद्धा आपण अशी पिकं या ठिकाणी कोरडवाहू विभागामध्ये घेऊ शकतो. त्याच्यामध्ये काही कडधान्य पिकं असतील किंवा आणखीन तेलवर्गीय पिकं असतील, यांची जी काही फेरपालट करणं किंवा याच्यामध्ये आंतरपिकं घेऊन आपल्याला त्याची सुद्धा उत्पादकता वाढवणं अत्यंत गरजेचं आहे. आमची माती आमची माणसं. आज मृदा दिनाच्या निमित्ताने बागायतदार क्षेत्रातील शेतकऱ्यांना तुम्ही काय नियोजन करण्यासाठी काय सांगाल? बागायत जे काही क्षेत्र आहे ते पीक उत्पादनाच्या दृष्टीनं फार पोटेन्शियल आहे, म्हणजे फार चांगल्या जमिनी आहेत. परंतु काय होतं आहे की अतिरिक्त पाण्याचा वापर, कारण नदीकाठचं क्षेत्र असेल, कॅनॉल काठचं जे काही पाणी वापरणं असेल किंवा त्याच्या आजूबाजूला जी शेती असेल त्या जमिनीमध्ये अतिरिक्त पाण्याचा वापर टाळणं हे बागायत शेतकऱ्यांनी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर जर आपण पाणी देत असेल, बऱ्याचशा काय होतं की कॅनॉल वगैरे जे आहेत ते लाईनिंग केलेले नसतात आणि मग ते पाणी बाजूच्या शेतामध्ये येत असतं, तर आपल्याला निचरा करणं हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. भूमिगत निचरा जी काही प्रणाली आहे त्याचाही शेतकऱ्यांनी वापर करायचा नाही, तर मग काय होतं की वर्षभर ती जमीन चिबड राहते आणि त्याच्यातून आपल्याला उत्पन्न घेता येत नाही. त्यानंतर पाणी आणि खतं जे आहे ते आपण ठिबकद्वारेच या ठिकाणी नियोजन केलं पाहिजे. आणि विशेषतः मी तर म्हणेल की ऊस क्षेत्र जे आहे महाराष्ट्रामध्ये ते ठिबक शिवाय करूच नाही, कारण आज मी पाहिलं आहे की अतिरिक्त पाण्याच्या वापरामुळे जवळजवळ ऊस क्षेत्रातले जे काही बागायत क्षेत्रातले जे जमिनी आहेत त्या बहुतांशी क्षारपड झालेल्या आहेत. तर अशा पद्धतीनं दुसरी एक गोष्ट बागायत क्षेत्रामध्ये असं आहे की कृषी हवामान जे आहे
किंवा कृषी हवामान विभाग जे आहेत त्यानुसारच आपण त्या पिकांची निवड करणं फार गरजेचं आहे. विशेषतः क्षारपड जमीन जर झालेली असेल तर क्षार प्रतिकारक पिकांची लागवड करणं हे पण महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी आपण जे काही भौतिक आणि जैविक गुणधर्म आहेत याच्याकडे त्या जमिनीकडं लक्ष देणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ सांगतो की बऱ्याचशा चोपन जमिनी बागायत क्षेत्रामध्ये चोपन जमिनी ज्या असतात की ज्या भारी खोल निचरा नसतो अशा जमिनीमध्ये यल आकाराचे जे काही पाते असलेले रोटाव्हेटर आहेत तर ते आपण त्या ठिकाणी मशागत करू नये. अन्यथा त्या जमिनीमध्ये अर्ध्या फुटाखाली जमीन घट्ट होते आणि बऱ्याचशा वेळा उगवण क्षमता कमी होते, पिकाची वाढ कमी होते. त्याऐवजी अशाच खोल भारी चोपन जमिनीमध्ये आपण काय करायचं, सबसॉइलरचा वापर करायचा आहे किंवा जे पाते आहेत रोटाव्हेटरचे ते सरळ असले पाहिजे, यल आकाराचे नको आहे. तर अशा पद्धतीनं हे जे काही तांत्रिक मुद्दे आहेत हे तांत्रिक मुद्दे आपण जर प्रत्येक शेतकऱ्यानं जर ध्यानात ठेवले, कारण मी आज बघतोय की कोणत्याही जमिनीमध्ये रोटाव्हेटर यल आकारचं पाते असलेलं मारलं जातं, परंतु हे अत्यंत चुकीचं आहे. परंतु यल आकाराचे जे काही पाते असलेले रोटाव्हेटर आहेत ते आपण मध्यम ते अगदी हलक्या जमिनीमध्ये आपण मारू शकता. परंतु खोल काळ्या चोपन जमिनीमध्ये अशा ज्या ठिकाणी निचरा कमी आहे त्या ठिकाणी हा जो काही यल आकाराचं पाते असलेला जो काही रोटाव्हेटर आहे तो आपण मारू नये किंवा त्याच्याद्वारे मशागत करू नये, कारण तो ठोकाव्हेटर त्याचा एक उद्देश त्या ठिकाणी होऊ जातो. तर अशा पद्धतीनं भौतिक जे काही गुणधर्म आहेत ते बिघडतात आणि त्याच्यामुळे जैविक गुणधर्मावर परिणाम होतो. जैविक गुणधर्मामध्ये जे काही सूक्ष्म जीवाणू असतात त्यांची संख्या पण कमी होते, कारण त्या ठिकाणी हवाच राहत नाही, पाणी साठतं, चिबड होते आणि मग जैविक गुणधर्म जे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे असतं. त्याचं कारण असं की जे काही रासायनिक खत टाकतो ते उपलब्ध करून देण्याचं जे कार्य आहे त्या सूक्ष्म जीवाणूंकडून होत असतं. आणि मग ते आणि दुसरी गोष्ट सेंद्रिय जे काही घटक असतात त्याचं विघटन त्या ठिकाणी लवकर होतं आणि त्या सूक्ष्म जीवाणूंना जे खाद्य आहे सेंद्रिय कर्ब ते सुद्धा त्या ठिकाणी कमी होतं आणि मग उत्पादकता जे हळूहळू बागायत क्षेत्रामध्ये त्या जमिनीचं कमी होतं आणि समस्या ज्याला आपण रासायनिक क्षारपड जमीन किंवा चोपन जमीन ह्या समस्या त्या ठिकाणी वाढतात. तर हे कृपया ह्या गोष्टी ज्या आहेत त्या मुद्दे ह्या बागायत क्षेत्रामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात आपण आपलं ह्युमन हेल्थ कार्ड जसं अपडेट करतो, आपल्या आरोग्याची आपण जशी वेळोवेळी तपासणी करतो तसंच आपल्याला आपल्या जमिनीची संपूर्ण वेळोवेळी माहिती घेणं गरजेचं आहे. आज आपल्या मृदा दिनानिमित्त आपल्या शेतकरी बांधवांना जाता जाता तुम्ही काय संदेश द्याल सर? आपल्या जमिनीकडं माती परीक्षण करून आणि त्याचं संवर्धन करून त्या जमिनीमध्ये कोणत्या प्रकारचे घटक आहे, सुपीकता कशी आहे त्यानुसारच आपण त्या जमिनीमध्ये रासायनिक खतांचा वापर केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की सुधारणेला महत्त्व द्या. बराच वेळा मी सांगत असतो की जमिनीच्या समस्या काय आहे आपल्याकडे, कारण निरीक्षण जर केलं तर लक्षात येतं की आपली जमीन का उत्पादन कमी देते. मग उत्पादन जर कमी देत असेल तर मग तिचं माती परीक्षण करून घ्या. माती परीक्षण जर केलं तर आपल्याला त्या जमिनीची वर्गवारी कळते. वर्गवारी जर कळाली तर आपली जमीन क्षारपड आहे, चोपन आहे, सर्वसाधारण आहे का चुनखडीयुक्त आहे, अशा प्रकारचं वर्गीकरण आपल्याला कळतं आणि त्यानुसारच आपल्याला जे काही प्रतिकारक पिकं जे आहेत त्या पिकांची निवड करायची असतं. आज शेतकरी काय करतो की आपल्याकडे पारंपरिक आलेली जमीन कोणतंही पीक घ्यायचं ज्याला भाव जास्त आहे ते भाव आपण त्या ठिकाणी काय करतो ते पिकाची लागवड करतो, परंतु ती जमीन त्या पिकाला लागवडी योग्य आहे का हे फार महत्त्वाचं आहे. आणि जर तुमचा अट्टास असेल तर त्या जमिनीला काय करा, तुम्ही सुधरून घ्या. जे काही भूसुधारक असेल, सेंद्रिय भूसुधारक असेल किंवा अशा प्रकारचे जे असेल ते आपण घ्या. आणि तुम्हाला फळबाग लागवड जरी करायचं असेल तर आपण काय करायचं आहे की एक खड्डा घ्या, प्रत्येक थरातला नमुना जो आहे तो आपण माती परीक्षण करा आणि नंतर मग त्या जमिनीची निवड त्या फळबागेला योग्य आहे की नाही ते सुद्धा आपण पाहिलं पाहिजे. बरेच शेतकरी एकसारखी पीक पद्धती घेत असतात, कारण मका किंवा ऊस, परंतु ते न घेता आपण फेरपालट करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये कडधान्य पिकांचा जर समावेश आपण जर केला तर ह्याच कडधान्य जे काही पिकं आहेत हेच फक्त जमिनीची काळजी घेतात, कारण ज्यावेळेस ते आपल्याला उत्पादन देतात, शेंगा देतात त्यावेळेस संपूर्ण पाला जमिनीवर खाली पडतो, त्याला आपण बेवड म्हणतो. आणि हा जर बेवड म्हणजे सेंद्रिय कर्ब वाढवण्याच्या दृष्टिकोनातून हळूहळू आपल्याला त्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं सुद्धा नियोजन करता येतं. तर अशा पद्धतीनं हे जे काही गोष्टी आहेत या सर्वांनी आपण लक्षात ठेवायची. आणि उर्वरित जे काही शेतामध्ये आपल्याला मिळतं ना, थोडंफार जे जसं म्हणलं पाला पाचोळा पडतो तर याला किंवा ऊसाचं पाचट आहे त्याला काडी न लावता त्याचे आच्छादन करा किंवा त्याला कंपोस्ट करा आणि ते आपल्या जमिनीला वापरा. तर मंडळी, असं म्हटलं जातं की माणसाचे पाय हे मातीचे असतात. माणूस हा मातीतूनच येतो आणि मातीतूनच जातो आणि हेच खरं वास्तव आहे. माती आहे म्हणून निसर्गचक्र आहे. आपल्या रोजच्या दैनंदिन गरजासुद्धा पूर्ण करण्यासाठी कुठे ना कुठे मातीचा फार मोठा सहभाग आहे. अगदी अन्न निर्मितीची प्रक्रिया असू दे किंवा मग आपण पृथ्वीवर जो काही ऑक्सिजन घेतोय, जर माती नसेल तर तो ऑक्सिजनसुद्धा आपण घेऊ नाही शकत. इतकं महत्त्व या मातीला आहे. त्यामुळे जमिनीची धूप थांबवा आणि माती वाचवा हाच संकल्प आज मृदा दिनानिमित्त आपण सगळेजण मिळून करूया.
धन्यवाद सर, आपण आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झाला आणि अतिशय कमी वेळात मृदा आरोग्याविषयी, मृदा संवर्धनाविषयी मार्गदर्शन केलं. याबद्दल दूरदर्शनच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद.